राज्यातले गडकिल्ले हे आम्हाला मंदिरांसारखेच पूजनीय आहेत आणि म्हणूनच तिथली अतिक्रमणं हटवून त्यांचं संवर्धन आणि विकास करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत जुन्नरमधल्या शिवनेरी गडावर आज शिवजन्मोत्सव सोहळा साजरा झाला, त्यावेळी ते बोलत होते। शिवनेरीच्या मातीतून मिळणारी स्वराज्याची स्फूर्ती आणि राज्याची सेवा करण्यासाठी मिळणारी प्रेरणा घेण्यासाठी शिवनेरीवर येत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। दारी घाटापासून ते शिवनेरीच्या विकासासाठी ज्या मागण्या केल्या आहेत त्याची पूर्तता करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं। छत्रपती शिवरायांचे किल्ले हे आमच्याकरता कुठल्याही मंदिरापेक्षा मोठे आहेत आणि म्हणून या किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे। या दृष्टीने सातत्याने आपण काम करतोय, त्यातल्या अडचणी आपण दूर करतोय। स्वराज्याची राजधानी रायगड या ठिकाणी अनेक कामं आपण सुरू केलेली आहेत। शिवनेरीचं रूप आपण पाहतोय, याच्यामधल्या अडचणी आपण दूर करतोय। मला सांगताना आनंद वाटतो, आता आपण एक टास्क फोर्स तयार केला आहे आणि शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरची सगळी अतिक्रमणं काढून टाकण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। काही झालं तरी अतिक्रमणं त्या ठिकाणी राहणार नाही। महाराज एक उत्तम प्रशासक होते, त्यांच्या कामातून प्रेरणा घेऊन राज्य कारभार चालवण्यासाठी ऊर्जा मिळते असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं। शिवनेरी किल्ल्यासह राज्यातल्या 13 किल्ल्यांचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवला असल्याचं शिंदे यांनी सांगितलं। या महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही संघर्ष करत असतो। शिवछत्रपतींच्या तलवारीने कोरून काढलेले स्वराज्य आपल्याला मिळाले। या महाराष्ट्रात शिवरायांना अभिप्रेत असलेले स्वराज्य निर्माण व्हावं यासाठी आमचं महायुती सरकार कटिबद्ध आहे। आमचे सर्व सहकारी, आमची सर्व टीम आजवर कल्याणकारी राज्यासाठी प्रयत्न केले आणि यापुढेही प्रयत्न करत राहतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। आपल्या महाराष्ट्रातल्या 11 किल्ल्यांचा प्रस्ताव युनेस्कोकडे गेला वर्ल्ड हेरिटेजसाठी, त्यात आपला शिवनेरी किल्ला सुद्धा आहे। महाराजांनी उभारलेले किल्ले हे सर्व नागरिकांचं प्रेरणास्थान आहेत। या सर्व किल्ल्यांच्या विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। आपण महाराजांच्या विचारावर निष्ठा ठेवून काम करण्याचा संकल्प करूया। आपल्या महाराष्ट्राला आणखीन महान राष्ट्र बनवण्यासाठी एकजुटीनं एक दिलाने काम करूया। आजच्या काळातही शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांची तत्वे तितकीच महत्वाची आहेत। सामाजिक एकोपा, न्याय, सुशासन आणि लोककल्याण हे शिवरायांनी आपल्याला शिकवलेलं आहे। त्यांच्या विचाराचा वसा पुढे नेताना सर्वांनी मिळून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी योगदान द्यावं, हीच खरी शिवजयंतीची प्रचिती ठरेल। जन्मोत्सव सोहळ्याच्या प्रारंभी सुवासिनींनी महाराजांचं बालरूप असलेला पाळणा झुलवून पाळणा गायला।